निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद असणार आहे। राज्यातल्या प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात या पत्रकार परिषदेत काय घोषणा केली जाते याकडे लक्ष असेल। या निवडणुकीसंदर्भात कशा प्रकारे कार्यक्रम जाहीर केला जातोय, किती टप्प्यात या निवडणुका घेतल्या जात आहेत या सगळ्याकडेच लक्ष असेल। मोठी महत्त्वाची घडामोड 289 नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा, 32 जिल्हा परिषदा, 331 पंचायत समिती, 29 महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषदेतून काय घोषणा करतंय याकडे लक्ष असेल। किती टप्प्यांमध्ये हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला जातोय याकडेही लक्ष असेल। स्वतः जिंकले की लोकशाही आणि हरले की मतचोरी असे अनेक मतदारसंघ आहेत। धुळे आहे, अमरावती आहे, मुंबई उत्तर पूर्व आहे, मुंबई उत्तर मध्य आहे, ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये हे जेवढ्या मतांनी महाविकास आघाडीवाले निवडून आले त्याच्यापेक्षा डबलपेक्षा जास्त दुबार मुस्लिम मतदार या ठिकाणी आहेत। वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचं आहे। यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात आणि बॉम्बस्फोटाचे आरोपी यांचा प्रचार करतात, परंतु मुंबईकर कदापि खानाला महापौर होऊ देणार नाही। राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे। दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत काय घोषणा होते, किती टप्प्यांमध्ये या निवडणूक घेण्यासंदर्भातली घोषणा होते याकडे लक्ष असेल। 289 नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा, 32 जिल्हा परिषदा, 331 पंचायत समिती, 29 महापालिकांच्या प्रलंबित निवडणुका आहेत। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। किती टप्प्यात निवडणूक कार्यक्रम घोषित केला जातोय याकडे लक्ष।